आगामी स्थानीय निकाय चुनाव तैयारियां जोरों पर हैं। सभी पार्टियां अपने काम में लगी हुई है। ऐसे ही कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल बुल्ढाना जिले के दौरे पर हैं। इस दौरान उन्होंने पत्रकारों से बातचीत में विभिन्न मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। गठबंधन के साथ मिलकर स्थानीय निकाय चुनाव लड़ने की बात पर सपकाल ने कहा कि हमने 6 महीने पहले ही एकजुट होने का फैसला लिया था। हम राज्य स्तर पर फैसले नहीं लेंगे, लेकिन स्थानीय स्तर पर फैसले लेने का अधिकार दिया है। गठबंधन के मामले में ये स्थानीय स्तर पर ही लिया जाना चाहिए। हमने अपने सहयोगी दल को भी इस फैसले से अवगत करा दिया है। अगर ऐसा कोई प्रस्ताव आता है तो हम उसका समर्थन करेंगे। 6 महिन्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे की संपूर्ण महाराष्ट्राची आघाडी आणि संपूर्ण महाराष्ट्राची युती मुंबई पातळीवर होऊ शकत नाही, कारण अनेक निवडणुका आहेत आणि नुकत्याच 2 निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांमध्ये काँग्रेस पक्ष हाचा जो सिंबॉल आहे हा अनेक ठिकाणी थांबलेला आहे, अनेक ठिकाणी खोळंबा देखील झालेला आहे। मात्र राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर युती आणि आघाडी ही अपरिहार्यता होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही अपरिहार्यता जी आहे ही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि राज्याचा निर्णय आम्ही घेणार नाही, तर राज्याच्या पातळीवरचे सर्व युती आणि आघाडीचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीची चर्चा संपन्न व्हावी। त्या ठिकाणी सर्वांचं एकमत जर होत असेल, जागा वाटपाचा तिढा कोणताही निर्माण होत नसेल, कुठलाही फॉर्म्युला वरतून त्यांना देण्याच्या पेक्षा स्थानिक पातळीवर या संदर्भातला सर्व निर्णय घेण्यात यावा। वही बुल्ढाना में शुरू डिफेंडर गाड़ी पर विधायक के स्टिकर के मामले में उन्होंने कहा कि निजी कार पर ऐसा स्टिकर लगाना गलत है। मैं भी विधायक था, लेकिन मैंने अपने किसी भी कार पर कभी स्टिकर नहीं लगाया। उन्होंने कहा कि दिवाली के बाद एक ठेकेदार ने सत्ताधारी विधायकों को 21 डिफेंडर उपहार में दिए हैं। ये 21 विधायक कौन हैं और इन्हें उपहार में देने वाला ठेकेदार कौन है, ये प्रश्न महाराष्ट्र के सामने है। मी देखील 5 वर्ष आमदार होतो, माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं, माझे आमदाराचंही स्टिकर नाही। काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही, मला सिक्युरिटी नव्हती। तर या विचाराने जगणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। राहिला विषय डिफेंडरचा, तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता, तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेले आहेत। इसके साथ किसानों को मिले मुआवजे की बात पर प्रदेश अध्यक्ष ने कहा कि किसान भूख से मर रहे हैं और सत्ताधारी विधायकों को 21 डिफेंडर दिए गए हैं, उन्हें 5-5 करोड़ दिए गए हैं। वहाँ 170 करोड़ दान के रूप में वितरित किए गए हैं। 21 डिफेंडरों का भ्रष्टाचार अलग है। इस सरकार की किसानों के लिए खड़े होने की कोई भूमिका नहीं है। उन्होंने आरोप लगाया कि पैकेज को आक्रोश से बचने के लिए बुलाया गया था क्योंकि मोदी आने वाले थे। उन्होंने कहा कि ये कहने की आवश्यकता नहीं है कि सरकार किसके घर में पानी भर रही है, इसलिए किसानों का मजाक बना है और उनकी काली दिवाली हुई है। शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे। आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना हे 21 डिफेंडर दिलेले आहेत, तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यामुळे 270 कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे। 21 डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला तो वेगळाच आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत, हे मात्र खरं आहे। शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे।